महाराष्ट्रातील सर्वात जास्त पाणी साठवणारे 10 धरणे। मित्रांनो, आपल्या महाराष्ट्रात 1800 पेक्षा जास्त लहान मोठी धरणे आहेत, पण तुम्हाला माहिती आहे का की महाराष्ट्रातील सर्वात जास्त पाणी साठवणारे 10 धरणे कोणते आहेत? चला या व्हिडिओमध्ये आपण हेच पाहूया। तर जय महाराष्ट्र मंडळी, मी राज आणि स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओ। चला मग जराही वेळ न घालवता सरळ टॉपिक वर येऊ। तर या लिस्ट मध्ये नंबर 10 वर येते मुळा धरण, जे अहिल्यानगर जिल्ह्यात मुळा नदीवर बांधण्यात आलेले असून या धरणाची पाणी साठवण्याची क्षमता 26 TMC आहे। त्यानंतर 9व्या नंबरवर येते येलदरी धरण, हे परभणी आणि हिंगोली जिल्ह्याच्या सीमेवर पैनगंगा नदीवर स्थित आहे आणि या धरणाची पाणी साठवण्याची क्षमता 34 TMC आहे। नंबर 8 वर येते भातसा धरण, हे धरण ठाणे जिल्ह्यात भातसा नदीवर बांधण्यात आलेले आहे, ज्याची पाणी साठवण्याची क्षमता 33 TMC आहे। 7व्या नंबरवर येते चांदोली धरण, सांगली जिल्ह्यात वारणा नदीवर हे धरण बांधण्यात आलेले असून त्याची पाणी साठवण क्षमता जवळपास 35 TMC आहे। त्यानंतर नंबर 6 वर येते गोसीखुर्द धरण, जे भंडारा जिल्ह्यात वैनगंगा नदीवर बांधण्यात आले आणि या धरणाची पाणी साठवण्याची क्षमता 40 TMC आहे। 5व्या नंबरवर येते तोतलाडोह धरण, नागपूर जिल्ह्यात पेंच नदीवर हे धरण बांधण्यात आलेले असून याची पाणी साठवण क्षमता 43 TMC आहे। 4थी आहे इसापूर धरण, हे धरण यवतमाळ जिल्ह्यात पैनगंगा नदीवर बांधण्यात आलेले आहे आणि या धरणाची पाणी साठवण्याची क्षमता 44 TMC आहे। त्यानंतर नंबर 3 वर येते जायकवाडी धरण, हे महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे धरण म्हणून ओळखले जाते। हे धरण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात गोदावरी नदीवर बांधण्यात आलेले असून याची पाणी साठवण्याची क्षमता 102 TMC आहे। दुसऱ्या क्रमांकावर आहे कोयना धरण, हे महाराष्ट्रातील प्रमुख आणि सर्वात मोठे धरण मानले जाते, जे सातारा जिल्ह्यात कोयना नदीवर बांधण्यात आलेले असून या धरणाची पाणी साठवण्याची क्षमता 105 TMC आहे। आणि पहिल्या नंबरवर येते उजनी धरण, जे पाणी साठवण्याच्या बाबतीत महाराष्ट्रातील नंबर 1 धरण आहे। हे धरण सोलापूर जिल्ह्यात भीमा नदीवर बांधण्यात आलेले असून याची पाणी साठवण क्षमता सर्वात जास्त तब्बल 123 TMC आहे। तर मित्रांनो, हे होते महाराष्ट्रातील सर्वात जास्त पाणी साठवणारे 10 धरणे। बाकी अशाच कामाचे व्हिडिओसाठी चॅनलला आता सबस्क्राईब करा।